नदी सूक्तम. नदी सूक्तम म्हणजे नद्यांची स्तुती. तर ह्या पाठामध्ये आपण नद्यांची स्तुती पाहणार आहोत. विश्वे विद्यमानं प्राचीनतमं साहित्यं नाम वेदवाङ्मयम् इति बुधाः मन्यन्ते. ह्या जगतामध्ये विद्यमान असलेले प्राचीनतम साहित्य म्हणजेच वेदवाङ्मय होय असे विद्वान लोक मानतात. ऋग्वेदस्य तृतीयमंडले विश्वामित्र नदी संवादः वर्तते. तर ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलामध्ये विश्वामित्र नदी यांचा संवाद आहे. विश्वामित्र नदीमातरम इव पूजयति. विश्वामित्र हे नदीला मातेसारखं पूजतात. मानवीया संस्कृती ही नदी तीरे एव विकसिता. माणसाची संस्कृती ही नदीच्या काठावरच विकसित झालेली आहे. अतः अस्माभिः नदी सर्वथा रक्षणीया. त्यामुळे आपण नदीची सर्व प्रकारे रक्षण केले पाहिजे. डॉक्टर मंजुषा गोखले महाभाग या नदी सूक्तम अनुसृत्य रचितात नाट्यात संवादोयम स्वीकृतः. तर डॉक्टर मंजुषा गोखले यांनी नदी सूक्तम अनुसृत्य म्हणजेच नदी सूक्तीला अनुसरून रचितात नाट्यात रचलेल्या नाट्यातून संवादोयम स्वीकृतः हा संवाद घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी हेतू परस्पर तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात ते पाहूया. नमामि गंगे इति योजनाविषयी किम जानासि. नमामि गंगे ह्या योजनाबद्दल तुम्ही काय जाणतात. जलविद्युत निर्माणम कथम भवती. पाण्यावरील विद्युत हे कसं निर्माण केले जाते. आता पाठाला सुरुवात करूया. रंगमंचे कीर्तनकारः कीर्तनं करोति श्रोत्रवृंदः श्रवणे मग्नः. रंगमंचावर कीर्तनकार हे कीर्तन करतात आणि श्रोत्रवृंद म्हणजेच ऐकणारे श्रोते हे श्रवणामध्ये मग्न आहेत, ऐकण्यामध्ये मग्न आहेत. कीर्तनकार गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी पृथिव्यां सन्निधिं कुरु. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी ह्या पृथ्वीवर निवास करा, ह्या पृथ्वीवर वास्तव्य करा. ज्येष्ठमासे शुक्लपक्षे दशम्यां तिथौ गंगा दशहरा पर्वसमाप्तिः. ज्येष्ठमास च्या शुक्ल पक्षामध्ये दशमी तिथीला गंगा दशहरा पर्व हे साजरा केला जातो. अस्मिन् पर्वणी नदीपूजनं कर्तव्यम. ह्या पर्वामध्ये नदीपूजन करणे हे आपलं कर्तव्य आहे. आपण नदीपूजन केलं पाहिजे. श्रोत्रवृंद नदीपूजनम किमर्थम नदीपूजनम. नदीपूजन कशासाठी नदीपूजन. कीर्तनकार नदी खलु जीवनदायिनी. नदी ही खरोखरच जीवनदायिनी आहे. अतः अस्मिन् अवसरे कृतज्ञतां प्रदर्शयितुं जनाः जले दीपदानं कुर्वन्ति. द्रोणे दीपं प्रज्वाल्य नदीजले समर्पयन्ति. अतः त्यामुळे अस्मिन् अवसरे ह्या प्रसंगावर कृतज्ञता प्रदर्शयितुं कृतज्ञता प्रदर्शित करण्यासाठी दाखवण्यासाठी जनाः लोक जले दीपदानं कुर्वन्ति पाण्यामध्ये दीपदान करतात. द्रोणे दीपं प्रज्वाल्य नदीजले समर्पयन्ति. द्रोणामध्ये दीप प्रज्वलित करून नदीजले म्हणजेच नदीच्या पाण्यामध्ये ते दीप जो असतो तो समर्पित करून टाकतात, अर्पित करून टाकतात. जलम प्राशनार्थम कृषीवर्धनार्थम विद्युन्निर्माणार्थम जलम जीवनार्थम. पाणी कशासाठी आहे. प्राशनार्थ म्हणजेच पिण्यासाठी, कृषीवर्धनार्थम कृषीच्या विकासासाठी, विद्युन्निर्माणार्थम विद्युत बनवण्यासाठी, जलम जीवनार्थम आणि पाणी कशासाठी आहे तर जीवनासाठी आवश्यक आहे. सजीवानां कृते नदी देवीतमा नदी मातृतमा. अतः अद्य नदी सूक्तम सर्वथा श्रवणीयं स्मरणीयं च. सजीवानां कृते नदी देवीतमा. सजीवांसाठी नदी कशी आहे देवीसारखी आहे. नदीतमा म्हणजे देवीसारखी. नदी मातृतमा नदी आईसारखी आहे. अतः आद्य नदी सूक्तम त्यामुळे आज नद्यांची सूक्ती सर्वथा श्रवणीयम स्मरणीयम च सर्व प्रकारे
ऐकण्यायोग्य आणि स्मरणात ठेवण्यायोग्य आहे. श्रोत्रवृंद भो पुराणिकवर्य कथम नदी अस्माकं माता. हे पुराणिकवर्य, नदी ही आपली माता कशी आहे, आई कशी आहे. कीदृशः नदीनाम उपकाराः. नदींचे उपकार कशा प्रकारचे आहेत. कीर्तनकारः शृणोतु आर्याः शृणुत. तर आर्य ऐका, ऐका आर्य ऐका. अतिप्राचीना खलु एषा कथा. ही खरोखरच एक खूप प्राचीन कथा आहे. अस्ति विश्वामित्रः नाम कुशिकपुत्रः मुनिवरः. आता हे बघा, अस्तीचा अर्थ होतो आहे, परंतु अस्ती ज्यावेळेस सुरुवातीला येतं वाक्याच्या त्यावेळेस तो भूतकालीन अर्थ दाखवतो, म्हणून ह्याचा अर्थ होतो असा होईल. एक विश्वामित्र म्हणजेच कुशिक पुत्रांचे मुनिवर होते. सपरिवारम सगोधनम सह दूरतः आगतः. ते त्यांच्या परिवारासोबत गोधनासोबत म्हणजेच गायींसोबत ते दूरून आलेले होते. मार्गम आक्रामन सह विपाट तथा शुतुद्री एतयोः नद्योः संगमम प्राप्तः. मार्ग ओलांडून ते विपाट तसेच शुतुद्री ह्या दोन्ही नद्यांच्या संगमावर ते पोचले. ततः प्रविशती विश्वामित्रः नदीं प्रणम्य. त्यानंतर ते विश्वामित्र प्रवेश करतात नदीं प्रणम्य, नदीला प्रणाम करून. विश्वामित्र कथम लंघनीयः प्रवाहो नदीनां कथम रक्षितव्यं मया गोधनं च. कथम लंघनीयः प्रवाहो नदीनां. ह्या नदींचा प्रवाह कसं ओलांडू. कथम रक्षितव्यं मया गोधनं च. तसेच मी ह्या माझ्या गायींचं कसं रक्षण करू. कथम याचितव्यस्तरणाय मार्ग. तर ह्याचा मार्ग मी कसं मागू. कथम प्रार्थनीया शुभेच्छा नदीनाम. नदींची प्रार्थना मी कशी करू. नदी विपाट म्हणते क खलु एषः मानवः. खरोखरच हा मानव कोण आहे. अस्मान किमर्थम वंदते स्तौती च. आपल्याला कशासाठी वंदना करत आहे तसे स्तुती करत आहे. आर्य किन्नाम्मा भवान. ती नदी म्हणते तुम्ही कोण आहात. कस्मात अस्मान आह्वयती. आम्हाला कशासाठी आवाहन करत आहेत. आमचं कशासाठी आवाहन करत आहेत. विश्वामित्रः आई मातः विश्वामित्रोहम. हे माते मी विश्वामित्र आहे. दूरतः आयातः रथैः शकटैः च. दूरतः आयातः मी दुरून आलेलो आहे रथांसोबत शकटैः म्हणजेच गाड्यांसोबत. वयम सर्वे परतीरम गंतुम समुत्सुकाः. आम्ही सर्व जण पलीकडल्या काठावर जाण्यासाठी उत्सुक आहोत. नदी शुतुद्री विप्रवर मधुरा खलु ते वाणी. हे विप्रवर तुमची वाणी खरोखरच खूपच मधुर आहे. रंजयती अस्मान. आमचं मनोरंजन करत आहे. वद कथम तव सहाय्यम कर्तव्यम. सांगा आम्ही तुमची कशी सहायता करूया. विश्वामित्र अंब शृणु मे अभ्यर्थनाम. अंब म्हणजेच आई. शृणु मे अभ्यर्थनाम. ऐका. गाधा मे भविष्यसी. उथळ होशील का. स्वल्पी भवती जलौघ. थोडंसं पाणी कमी करशील का. येन वयम सुखे नैव परतीरम प्राप्तुम शक्नुमः. ज्यामुळे आम्ही सर्वजण सुखाने पलीकडल्या काठावर जाऊ शकू. नदी विपाट म्हणते देवेंद्र खलु परमेश्वर मार्गम मह्यम प्रदत्तवान. खरोखरच देवेंद्र. नदी विपाट म्हणते खरोखरच देवेंद्र हे परमेश्वर आहेत. मार्गम मह्यम प्रदत्तवान. मला मार्ग दिलेला आहे. हत्वा वृत्रम वज्रहस्तः नदी प्रवाहम विमुक्तवान. तर हत्वा वृत्रम वज्रहस्तः म्हणजे वज्रहस्ताने काय केलं आहे की वृत्रम ह्या राक्षसाचा काय केला आहे वध केला आहे. आणि वध करून नदी प्रवाहम विमुक्तवान. ह्या नदी प्रवाहाला काय केलं त्यांनी मुक्त केलं आहे. मयान कार्यात तस्य अवज्ञा क्रुद्धो देवो भविष्यति. क्षमस्व विश्वामित्र कदापि नैव विरामः संभवती. मयान कार्यात तस्य अवज्ञा. तर
मी त्यांच्या कार्यामध्ये अडथळा आणू शकत नाही, आणणार नाही. क्रुद्धो देवो भविष्यती. आणि जर असं केलं तर ते देव काय होतील, माझ्यावर क्रोधित होतील. क्षमस्व मित्रामे विश्वामित्र कदापि नैव विरामः संभवती. तर विश्वामित्र मला क्षमा करा, मी कधीही विराम घेऊ शकत नाही, हे संभव नाही आहे. नद्यो, दोन्ही नद्या आता सोबत म्हणतात. नद्यो म्हणजे दोन्ही नद्या. रे विश्वामित्र नैव विरमावह त्वत्कृते. हे विश्वामित्रा, आम्ही तुझ्यासाठी कधीही विराम घेऊ शकत नाही. नैव कुर्वः देवेंद्रस्य कार्य अधिक्षेपम. आम्ही देवेंद्रच्या कार्यामध्ये म्हणजेच देवराज इंद्राच्या कार्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाहीत. विश्वामित्र नैव मातः. नाही माते. मास्तु देवेंद्रस्य आवज्ञा. देवराज इंद्राची तुम्ही आवज्ञा करू नका. केवलम इच्छामः परतीरम गंतुम. केवळ इच्छेने आम्ही पलीकडल्या काठावर जाऊ शकू. हे मातः प्रसीद. हे माते प्रसन्न हो. वयम सर्वे तव पुत्राः एव. आम्ही सर्व तुझे पुत्रच आहोत. न वयम कदापि तव उपकारान विस्मरामः. आम्ही तुझे उपकार हे कधीही विसरणार नाहीत. न किंचिदपि अस्माभिः कर्तव्यम येन तव अधिक्षेपः भवेत. न किंचिदपि अस्माभिः. आम्ही थोडं पण कर्तव्यम येन तव अधिक्षेपः भवेत. तुझ्या कार्यामध्ये कधीही अडथळा आणणार नाही, थोडंसुद्धा. एषा मे प्रतिज्ञा. अशी मी प्रतिज्ञा करतो. नदी विपाट म्हणते, किम एषः मर्त्यः माम माता इति संबोधयति. काय हा एषः मर्त्य म्हणजे हा माणूस माम माता इति संबोधयति. आम्हाला माता असे संबोधन करत आहेत. नदी शुतुद्री म्हणते, कथम माता न करोति सहाय्यम स्वपुत्रस्य. माता ही आपल्या स्वपुत्राची सहायता कशी करत नाही. साधू मानवश्रेष्ठ. साधू मानवश्रेष्ठ ठीक आहे. किंतु किंचित तव वंशजाः मनुजाः तवेदम वचनम विस्मरिष्यन्ति. परंतु तुझे जे वंशज आहेत, मनुजा म्हणजेच माणसे म्हणजेच आपणच, तवेदम वचनम विस्मरिष्यन्ति. तुझं जे वचन आहे हे विसरून जातील. विश्वामित्र नहि मातः नैतस् शक्यम. नाही माते, हे शक्य नाही. सर्वाः सरितः सुखम वहन्तु. सर्वे जनाः सुखिनः सन्तु. सर्व नद्या ह्या सुखाने वाहो, सर्व लोक सुखी हो. विश्वामित्र निर्गच्छति. विश्वामित्र हे निघून जातात. कीर्तनकार एवं विश्वामित्र नद्यो प्रीणयित्वा परतीरम गतवान. ह्या प्रकारे विश्वामित्र दोन्ही नद्यांना प्रणाम करून पलीकडल्या काठावर जातात. आई श्रोतारः इत्थं नद्यः मानवाः च परस्परं प्रीणयन्तः संस्कृतीं संवर्धितवन्तः. आई श्रोतार, अरे श्रोतारो, इत्थम ह्या प्रकारे नद्यः मानवाः च नद्या आणि माणसे परस्परं प्रीणयन्तः आपसांमध्ये प्रणाम करून नमस्कार करून संस्कृतीं संवर्धितवन्तः संस्कृतीचा विकास केला. प्रवाहिता तरंगिणी संस्कृतिर्विकासिता प्रमोदिताश्च मानवाः सरित्कृता समुन्नता नंदिताः कृषीवलाः प्रफुल्लिता वसुंधरा अन्नदाननिर्भरा सस्यश्यामलाधरा सेतुबन्धरोदितं नियंत्रितं नदीजलं जनित्रमत्रचालितं जीवनं प्रकाशितं. प्रवाहिता तरंगिणी म्हणजेच नद्या वाहू लागल्या. संस्कृतीर विकासिता संस्कृतीचा विकास होऊ लागला. प्रमोदिताश्च मानवाः सरित्कृपा समुन्नता नद्यांच्या कृपेने माणसे प्रसन्न झाली. नंदिताः कृषीवलाः शेतकरी खुश आनंदित झाले. प्रफुल्लिता वसुंधरा ही वसुंधरा प्रफुल्लित झाली. अन्नदान निर्भरा सस्यश्यामलाधरा ही पृथ्वी अन्नधान्याने निर्भर राहो.
निर्भर झाली. सस्यश्यामला म्हणजेच अन्नधान्याने परिपूर्ण झाली, समृद्ध झाली. सेतुबंध रोदितम नियंत्रितम नदी जलम, नद्यांवर पुलं बांधले गेले. सेतू म्हणजेच पुलं बांधले गेले. नियंत्रितम नदी जलम, नद्यांचे पाणी हे नियंत्रित केले गेले. जनित्रमत्र चालितम जीवनम प्रकाशितम, जनित्रमत्र म्हणजेच इंधन, यंत्र चालवले गेले. जीवनम प्रकाशितम, आणि जीवन हे प्रकाशमान झाले माणसाचे. आई श्रोत्रवराहा इत्थम मानवीयम जीवनम नदीतीरे नदीनाम एव सहाय्येन समृद्धम. हे श्रोतारो, ह्या प्रकारे माणसाचे जीवन नदीच्या काठावर आणि नदींच्याच सहाय्याने समृद्ध झाले. अधुना कथयत, आता सांगा. अपि विश्वामित्रस्य वचनं तस्य वंशजाः नाम वयं सर्वे मनुजाः अधुनापि अनुसरामः. विश्वामित्राचं वचन, तस्य वंशजाः त्यांचे वंशज, नाम वयम म्हणजेच आपण सर्वे माणसं, सर्वे मनुजाः आपण सर्वे माणसंच, अधुनापि अनुसरामः आज पण अनुसरण करतोय का. पूर्ण वाक्याचा अर्थ होतो, आता सांगा. विश्वामित्रचं वचन, त्यांचे वंशज म्हणजेच आपण सर्व माणसे आज पण अनुसरण करतोयत काय, त्यांच्या वचनाचं पालन करतोय काय. तर ह्या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात. तोपर्यंत नमस्कार.